भाजपचे नेते आमदार मदन येरावार सर आपल्या सोबत आहे। मदन भाऊ, किती महत्त्वाची बैठक आज ही तुमच्यासाठी? अमित भाई शहा देशाचे सर्व आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री जेव्हा ही बैठक घेत आहे तेव्हा किती महत्त्वाची आहे याचं महत्त्व तुम्हाला समजतं। तयारीसाठी बैठक आहे, तयारीचा आढावा घेण्यासाठी विदर्भातल्या 10 लोकसभा त्यापैकी 6 लोकसभेची बैठक नाही, 6 लोकसभेची क्लस्टरची बैठक आहे। ज्या संघटनात्मक कार्य जे सरकार आल्यावरही जनता आणि सरकार यामध्ये दुवा म्हणून कार्यकर्ता जो नेहमी काम करतो त्याच्याजवळ वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहे, त्या जबाबदारीचं पालन करत असताना कोणत्या पॅरामीटर्सवर काय केलं हा या बैठकीतला मुख्य विषय आहे। तुम्ही यवतमाळ वाशिममधून येतात। यवतमाळ वाशिम हा महायुतीत शिंदे गटाच्या कडे आहे मतदारसंघ। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। शिंदे गटाकडे आहे, म्हणजे भावना ते एक्झिस्टिंग खासदार आहे तिच्या। हो, पण आता भाजपनेही दावा केलेला आहे, भाजपलाही तो मतदारसंघ नाही। शेवटी कसं आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनावं हा सर्व 142 करोड देशातील जनतेचा मानस आहे। त्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता आहे, ज्यालाही सीट सुटेल त्याला निवडून आणून मोदीचे हात बळकट करणं एवढंच प्रामाणिक काम आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे। भाजपची तयारी आहे का? समजा वाटाघाटीत तुमच्याकडे सुटली जागा किंवा तुम्ही मागणी केली का वरिष्ठांकडे का भाजपकडे सुटावी? नाही, ती प्रथा भाजपमध्ये नाही आहे। आज आढावा विचारणार आहे, तयारी किती झाली? धाकधूक आहे मनात की तयारी आहे? नाही, सदैव तयार राहतो कार्यकर्ता, हा कार्यच करणारा म्हणूनच कार्यकर्ता नाव आहे त्याचं। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।